सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। फुगा फुगवताना 8 वर्ष चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्यातील यशवंतनगर मधील दुर्दैवी घटना। धुळे शहरातील यशवंतनगर साक्री रोड येथे आपल्या घराच्या अंगणात फुगा फुगत असताना तो अचानक फुटल्याने डिंपल मनोहर वानखेडे वर्ष 8 या चिमुकलीच्या घशात त्या फुग्याचा तुकडा अडकल्याने तिला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला। ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता तिला तातडीने आपल्या खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र या दरम्यान डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलाय। अवघ्या 8 वर्षीय डिंपल आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या या दुर्घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आता या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।